जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के एपिसोड में आपका स्वागत है। आज का एपिसोड ना ही किसी मंडल का है ना ही किसी मूर्तिकार का है। तो ये एपिसोड है किसका? तो ये एपिसोड है एक ढोल ताशा पथक का, जिसका नाम है वारसा ढोल ताशा पथक। और इनके फाउंडर गौरेश यहाँ पर आए हुए हैं। तो ढोल ताशा पथक हम नॉर्मली आगमनों में, विसर्जनों में देखते हैं, और उनके पीछे की जो मेहनत होती है, उनके पीछे का जो हार्डवर्क होता है और स्ट्रगल होता है, वो आज तक किसी ने देखा नहीं है। तो आज गौरेश भाई आए हैं, उनसे हम बातचीत करेंगे कि कैसी जर्नी है ढोल ताशा पथक में, कितनी स्ट्रगल लगती है, कितनी इन्वेस्टमेंट लगती है, कितने लोग लगते हैं और कितनी प्रिपरेशन लगती है, कितने महीनों से प्रिपरेशन चलती है उनकी, तो जाके आगमनों में जो इतने बड़े बड़े पथक हमको दिखते हैं। तो वो सारी बातें आज हम करने वाले हैं। इसके अलावा भी वो इवेंट्स करते हैं ढोल ताशा पथक के पूरे साल भर, उसके बारे में भी थोड़ी चर्चा करेंगे। एपिसोड को एंड तक जरूर देखना। ऐसे ही यूनिक कॉन्सेप्ट्स, ऐसे यूनिक स्टोरीज हम आपके लिए लाते रहेंगे द गणेश उत्सव पॉडकास्ट पर। लाइक, शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो लाइक, शेयर और सब्सक्राइब अभी के अभी कर लीजिए, क्योंकि गणेश उत्सव की जो स्टोरीज है वो हमें ग्लोबल लेवल तक लेके जानी है और आपके हेल्प से ही ये पॉसिबल हो सकता है। जय गणेश। ती एक सिस्टम आहे मार्केटमध्ये की गणपती आले की लोक 3 टाइम 4 टाइम चार्ज करतात बात करना पैसे नाही भेटत. आणि एक सिस्टम असते की बंद पाकिट असते. कधी ते डिसाइड द अमाऊंट बंद पाकिट म्हणजे एनव्हलप देतात. येस, एनव्हलप घेतला. आम्ही बाहेर आलो आणि माझ्यात एका मुलाने तो एनव्हलप ओपन केला. दादा ह्यात फक्त 500 एक आहेत. 500 दारूमुक्त ढोल ताशा पथक, यावर तुझं काय मत आहे? बट ह्या मागे एक पडद्यामागे एक वेगळी स्टोरी आहे. जे पथक प्रमुख आहेत तेच त्यांच्या पोरांना त्यांना जेवढी हवी तेवढी दारू प्रोव्हाइड करतात. हे शॉकिंग आहे. अजून एक शॉकिंग, जे 501चा एक किस्सा तू सांगितलास त्यानंतर हा एक किस्सा अजून एक शॉकिंग आहे. त्या मुलाचा त्याचे पैसे द्या, तो दारू नाही पिणार त्या पैशात. युअर ड्रीम मंडल टू परफॉर्म. बट ढोल ताशाचा त्याला जर तो नाद लागला तर त्या नादात त्याला दुसरा कुठलाच नाद दिसत नाही. त्याला दिवस रात्र डोक्यात ढोलच वाजतात. हाच नाव काय ठेवला, वारसा ढोल ताशा पथक? मला देवाचं नाव नको होतं. इव्हनिंगचा टाइम असतो तर टाइमसाठी वाट बघतात दिवसभर. आज प्रॅक्टिस आहे किंवा जेव्हा संडेच प्रॅक्टिस असते, अरे संडेची प्रॅक्टिस आहे. तुमच्या एकामुळे बाकीचे पण सगळे पथक त्यांना पण एक प्रश्नचिन्ह डाग पडतो की अरे हे असं करेल की नाही. कितीतरी माणसं घाबरलेली असतात, अरे तुम्ही आएंगे ना भाई, तुम आएंगे ना, की लोक एका दिवशी 2-2, 3-3 वादन घेतात. आम्ही त्याच्या अगेन्स्ट आहोत. काही असे महासंघ आहेत ज्याच्यामध्ये माझ्या प्रॉपर नावाने मेसेज टाकून त्याच्यावरती इश्यू क्रिएट केला की अरे हे का करताय, हे चुकीचं होतंय. तर जेव्हा आम्हाला गरज पडणार तुम्ही आमच्यासाठी यायचं धावत. आमच्या बॅनरच्या खाली, आमच्या होर्डिंगच्या खाली तुम्ही परफॉर्मन्स करायचा. फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी मंडळाची एक रिक्वायरमेंट आली की आम्हाला एक ग्रँड लेवलवर पथक पाहिजे आणि 100 ढोल किंवा 150 ढोल. तुमचे जे वादक असणार ना ते पण समजून जाणार की अरे हे वर्षभर हे ॲब्सेन्स असतात. मराठी पोरं यात कमी पडतायत. असे खूप सारे नॉर्थ इंडियन्स आहेत ज्यांचं या संस्कृतीशी काही घेणे देणं नाही. आणि काही अशा 1-2 जणांमुळे बाकीच्या सर्वांवरती प्रश्नचिन्ह येतो की अरे आपण यांच्यावर ट्रस्ट करावं की नाही करावं. तर सेकंड मी असं बोलेन की तुमचे मुलं तुम्ही बनवा. तुम्ही त्या पथकातून फोड, ह्या पथकातून फोड. ते फोडलेली माणसं कुठेच जात नाहीत. पैसे बघून पथक चालू करू नका. काही लोक किती पैसे मिळतील त्यातून ढोल पथक स्टार्ट केल्यानंतर ह्यासाठी स्टार्ट करतात. चिकोडी नावाचं गाव आहे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला, तिकडे ताशे बनतात. एका पथकाचे 10 पथक होतात कारण व्यवहार क्लिअर नसतो. लोकांना असं वाटतं की परफॉर्मर वादक जेव्हा नवीन येतो, अरे मला टोलवर टाकलं. अरे पण टोल सगळ्यात महत्त्वाचं आहे. ढोल पथकातला मी एक प्री वेडिंग शूट बघितला होता. चुकीचं असं आहे की तुम्ही पथकात का आले, फर्स्ट हिला मेसेज कर, तिला मेसेज कर, ही आवडली ती आवडली, हे करायला तुम्ही पथकात आलेत का? मग आपला पथक प्रमुखच असा आहे तर वादकांना पण भेटणार त्याच्याकडून आदर्श. दादानी लग्न केलं, आम्ही पण करणार. तू म्हणजे गौरेश ॲज अ फाउंडर हा पहिला ढोल पथकाचा फाउंडर आहे जो द गणेश उत्सव पॉडकास्टवर आलेला आहे. काही स्क्रिप्टेड नव्हतं. जे नॅचरल रिअल या फील्डमधले प्लस पॉईंट्स अँड निगेटिव्ह पॉईंट्स हे तुम्हाला ओपनली बोलायला दिलेस,
त्याबद्दल थँक्यू. तर मी त्या दोघांना पण बसवतो, बंद करा किंवा दोघातल्या एकाने सोडा किंवा दोघांनी पण सोडा. जय गणेश गौरेश भाई. जय गणेश. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर तुझं स्वागत आहे TGPवर, द गणेशोत्सव पॉडकास्टवर. आणि मी तुला बोलू इच्छितो की तू म्हणजे गौरेश ॲज अ फाउंडर हा पहिला ढोल पथकाचा फाउंडर आहे जो द गणेशोत्सव पॉडकास्टवर आलेला आहे. आणि आज जे पण बोलतात ना बॅक स्टोरी असते एक ढोल पथकाची, कारण आम्ही ढोल पथक हे रोडवरच बघतो, म्हणजे वाचताना परफॉर्मन्स ॲट द वे ऑफ परफॉर्मन्स. तर आज खूप काही डीप कॉन्व्हर्सेशन होणार आहे, तर सगळ्यांना चांगलंच वाटेल. तर सुरुवात करूया की आपला ढोल पथक वारसा ह्याची सुरुवात कधी झाली आणि त्यामागचा हेतू काय होता? फर्स्ट ऑफ ऑल तर थँक्स आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि ढोल पथकबद्दल जास्त तर लोक अशी सिरियसली असा विषय कधी मांडत नाही. तू तो कॉन्सेप्ट आणलास त्याबद्दल थँक्यू. आणि कमिंग बॅक टू द क्वेश्चन तुझा, आम्ही ढोल पथक स्टार्ट कधी केलं? इट स्टार्टेड इन 2017. आणि त्यावेळी थोडं मुंबईत ढोल पथकचा एक क्रेज जस्ट स्टार्ट झाला होता. आपल्यातले काही मुंबईतली पथक जी आता चांगली पथकं आहेत ते पुण्यात जायचे प्रॅक्टिसला फॉर संडेज, आणि मग ते मुंबईला आले. मग मुंबईमध्ये गॅदरिंग स्टार्ट झाले आणि मग त्यातून मुंबईतल्या पथकांचा एक खूप मोठा एक झोन सुरू झाला. तर यामागचा म्हणजे वारसा हा नाव कसा सुचला आणि हाच नाव काय ठेवला वारसा ढोल ताशा पथक? मी जिथे राहायचो तिथे आमचे सगळे मित्र होते. आम्ही सर्व मित्रांनी मिळून 1-2 पथकांमध्ये आम्ही वाजवायला जायला लागलो. बट ते आम्हाला लांब पडायचं खूप. तर मग कालांतराने 5 महिने 6 महिने वर्षभराने असं ठरलं की आपण आपला, म्हणजे मी दादर वेस्ट साईडला राहतो, दादर वेस्ट, प्रभादेवी, माटुंगा, माहीम, वरळी या भागात पथक असे प्रॉपर नव्हते की जे वेल एस्टॅब्लिश्ड असतील नीट पथकासारखे. बाकी नॉर्मल असे खूप होतेच. तर आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आपण आपलं स्टार्ट करूया. तर त्यावेळी माझं दरवेळी असं असतं की कुठला पण डिसिजन घेताना माझी जी टीम आहे, जे कोर टीम आहे, तर सर्वांना बसवायचं, त्यांच्यामधून जे डिसिजन फायनल होईल तो डिसिजन फायनल, सो व्हॉट एव्हर इट इज. तर त्यात आम्ही खूप सारी नावं आली. मला देवाचं नाव नको होतं कुठल्याच, कारण ते आपण आपलं पथक कुठेतरी काय चुकीचं कधी काय आपल्याकडून घडेल तर आपल्यामुळे ते फॉल्स नको जायला बाहेर. आणि मला छोटं नाव होतं 2-3 अक्षराचं मराठीमध्ये. तर अशी खूप नावांमधून वारसा एक आमच्यातला वाचकांनी नाव सजेस्ट केलं, वारसा. मग त्यात मी वोटिंग घेतली सगळ्यांची. मग हँड्स आउट आपचे सर्वांचे हात वारसासाठी वर आले आणि वारसा फायनल केला. सगळ्यांना परफॉर्मन्समध्ये ढोल ताशा पथक दिसतो की म्हणजे 50 वादन आहेत आणि 100 ढोल व्हॉट एव्हर जे ताशे असतात. बट प्रिपरेशन कधी स्टार्ट होते? गणेशोत्सव आता सण आहे, जवळ आहे. प्रिपरेशन किती महिन्या अगोदर तुम्ही स्टार्ट करता? कसं प्रोसेस असतात आणि कसे, म्हणजे एक मोठी टीम लागते, तर हे सगळं कसं मॅनेज होतं? जून महिन्यात आम्ही नवीन सभासद नोंदणीची एक ॲडव्हर्टाईज टाकतो, फॉर्म्स मिळतात सर्वांचे. जून एंड लास्ट वीकपर्यंत वगैरे आम्ही प्रॅक्टिसचं सर्व एक डेट असते, एक वाद्यपूजन होते, प्रॉपर पूजा होते, त्यानंतर प्रॅक्टिस स्टार्ट होणार. आणि मग ही प्रॅक्टिस एक 2 महिने 3 महिने प्रॅक्टिस चालते. आणि ह्या प्रॅक्टिसमध्ये सुरुवातीला ही फक्त संडेजची असते. जसे गणपती जवळ येतात तशी ही प्रॅक्टिस एव्हरी डे नाईट, एव्हरी इव्हनिंग 6 to 9, 5 to 8 ऑफिस टायमिंग सर्वांचा सर्व ॲडजस्ट करून या प्रॅक्टिस रोजच्या चालतात. आणि जे ऑफिसवाले आहे, म्हणजे जे ऑफिसमध्ये काम करणारे आहे, ते कसं मॅनेज करतात? कारण दिवसभर थकायला होतं आणि त्यानंतर 3 आवर्सची एकदम इंटेन्सिव्ह प्रॅक्टिस असते. कसं मॅनेज होतं हे सगळं? माझ्याकडे अधिकतर क्राऊड हा सगळा कॉर्पोरेट आहे. आणि त्या लोकांना तो जो एक इव्हनिंगचा टाईम असतो त्या टाईमसाठी वाट बघतात दिवसभर. याच प्रॅक्टिस आहे किंवा जेव्हा संडेच प्रॅक्टिस असते, अरे संडेची प्रॅक्टिस आहे, तर ते हा जो गणपतीच्या वेळीचा तो जो एक टाईम असतो ना, या टायमात ती माणसं दुसरा काहीच प्लॅन करत नाही. त्यांची ती एक्साइटमेंट त्यासाठीच असते की आज प्रॅक्टिसला जायचं आहे, आज ढोल वाजवायचं आहे, आज हे शिकायचं, उद्या ते शिकायचं आहे. तर ती एक्साइटमेंट नॅचरली सर्वांमध्ये येते. आणि आज आपल्या पथकामध्ये किती लोक आहेत, म्हणजे कितीची टीम आहे आपल्याकडे आणि बँडविथ किती आहे? फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी मंडळाची एक रिक्वायरमेंट आली की आम्हाला एक ग्रँड लेवलवर पथक पाहिजे आणि 100 ढोल किंवा 150 ढोल असं काहीतरी करायचं आहे,
तर त्यामागची प्लॅनिंग कशी होते आणि म्हणजे बोलताना काय प्रोसेस असते? युजली 50-60 लोकांची टीम ही नॉर्मली असते. दिस इज अ नॉर्मल नंबर. आणि ज्यावेळी अशी स्पेशल रिक्वायरमेंट कुठली असतेच, तर आमचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्या ग्रुपवरती देर आर अराउंड 150 फिमेल्स आणि 250 मेल्स, सेपरेट ग्रुप्स फॉर सेपरेट पीपल. तर मग त्यावेळी आम्ही त्यात वोट पोल टाकतो, थोडा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून. मग एकदा त्यात मेसेज आला की मग खूप लोक स्वतःहून त्याच्यामध्ये येस येस वी आर इन आणि मग आमची एक लिस्ट बनते. आणि मग ते 100 असू दे 150 असू दे, आमच्याकडे 150 ते 200चा स्वतःची टीम आहे. तर ते तेवढं आम्ही स्वतः 200 लोकांची टीम. येस. आणि अपार्ट फ्रॉम जसं ढोलताशा पथक हे लिमिटेड नाही आहे की फक्त गणेश उत्सव, हे नवरात्री उत्सवामध्ये पण आहे आणि वर्षभर पण इव्हेंट्स आम्ही बघतो तुझ्या पेजवर. तू खूप इव्हेंट्स पण करतो आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ मुंबई जाऊन. तर त्यामागचं थोडं सांग ना की तू तुझ्या पथकाला लिमिटेड नाही ठेवलंय, यू आर एक्सपॅन्डिंग. आणि हे एक लोकांसाठी जे दुसरे पथक जे बघताय ते, तर ह्यांच्यासाठी पण एक इन्स्पिरेशन आहे की आपल्या पथकाला थोडं पुढे कसं न्यायचं. फक्त गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह होणार, तर तुमचे जे वादक असणार ना ते पण समजून जाणार की अरे हे वर्षभर हे ॲब्सेन्स असतात आणि ह्या 2-3 महिन्यासाठी लिमिटेड लोक टाईमपुरती अवेलेबल होतात. ती ॲक्सेसिबिलिटी सर्वांसोबत तुमची एकदा तुटली की पोरं वर्षभर नाही आहेत तुमच्यासाठी. त्यांच्यावर रोज उठणार बसणार तर ते तुमच्यासाठी मग रोज येणार. आणि वर्षभर आपला महाराष्ट्रीयन जो संस्कृती आपली त्याची एवढी डिमांड आहे की आपण कमी पडतोय पुरवायला. अच्छा. आणि आपल्याला असं वाटतं की अरे ढोल पथक तर असेच वाजतात कुठे पण. कितीतरी मोठ्या बँक्स, कितीतरी मोठे मोठे हॉटेल चेन्स यांना पारंपरिक महाराष्ट्रीयन अटायरचे जे काही इव्हेंट्स चालतात ह्याची खूप मोठी डिमांड आहे आणि मार्केट कमी पडतो ह्यासाठी. आणि आज आपले मराठी पोरं यात कमी पडतायत. असे खूप सारे नॉर्थ इंडियन्स आहेत ज्यांचं या संस्कृतीशी काही घेणे देणं नाही. ते मिडलमॅन म्हणून काम घेतात आणि इथे नॉर्मली लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. कारण आपली जी लोक आहेत ती फक्त गणपती किंवा नवरात्र उत्सव, मॅक्स नवरात्र उत्सव याच्यातच फोकस करतात, बाकी वर्षभर ते विसरून जातात. तर हे जे बाहेर जे कामं करतोय, जरा एक्झाम्पल सांग ना की कसे, म्हणजे हॉटेल्सची रिक्वायरमेंट किंवा इव्हेंट्सची रिक्वायरमेंट, तर काय काय अशी युनिक कामं तू करतोय आपल्या पथकापासून. बेसिकली आम्ही स्टार्ट जेव्हा केलं तेव्हा लोकांना तो पॉईंट पटत नव्हता की वेडिंगमध्ये ढोल ताशा कसा वाजेल. पारंपरिक ढोल ताशा पथक हे एका गुजराती और पंजाबी वेडिंगमध्ये कसं वाजेल. तर त्यावेळी खूप क्लॅशेस झाले. खूप लोकांचे, आमचे काही असे महासंघ आहेत ज्याच्यामध्ये माझ्या प्रॉपर नावाने मेसेज टाकून त्याच्यावरती इश्यू क्रिएट केला की अरे हे का करताय, हे चुकीचं होतंय. मी त्यावेळी पण कोणाला उत्तर दिलं नाही, कारण मला ते व्हॉट्सॲपवरती फाईट करणं तो प्लॅटफॉर्म नाही वाटला. पण आज तुमच्या माध्यमातून मी सांगू शकेन, आजपासून 200 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी जेव्हा शिवाजी महाराजांचा काळ होता तेव्हा लग्नांमध्ये काय वाजत होता? डीजे नव्हता तेव्हा, ब्रास बँड नव्हते तेव्हा. करेक्ट. तेव्हा हे पारंपरिक ढोलच होते आपले. बरोबर. आज पण कोकणात किंवा नॉर्मली गावागावांमध्ये लग्नामध्ये पारंपरिक ढोलच वाजतात. तर जर ती नॉर्थ इंडियन्स, मी इंडियाच्या बाहेर परफॉर्म केलंय, मी इंडियाचे आज असा कुठला स्टेट उरला नसेल जिथे मी परफॉर्म नाही केलंय. त्या तिकडच्या लोकांना आपलं काहीतरी आवडतंय म्हणून ते इथपर्यंत बोलवत आहेत. त्यांना हा जो ढोल पथकचा ती जी एक मजा आहे, ती मजा त्यांना त्यांच्यापर्यंत हवी आहे. आणि ही आपण देण्यात कमी पडतोय अशी कारणं देऊन की वेडिंगमध्ये आपण नाही वाजवू शकत, परंपरा आपण तोडतोय. त्यांनी परंपरा कशी तोडली जाणार त्यांनी? तुम्ही त्यात कुठली नशा करत नाहीयेत, कुठली जर दारू पियत नाहीत, त्याच्यानी परंपरा आपली वाचणार आहे. तुमच्यासाठी तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला लोक बोलवत आहेत, तर तुमची परंपरा तिथे पोचते. या विचाराने तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला ती गोष्ट पटेल. जेव्हा तू वारसा ढोल पथक स्टार्ट केलं, तर असं एखादं मंडळ सांग ना की स्टार्ट पासून, म्हणजे 2017 किंवा 18 Yes. स्टार्ट केलं आणि आता 2026 आहे, तर इतके वर्ष त्या मंडळाने तुला सपोर्ट केलं आणि त्यामागची पण स्टोरी सांग की कसं हे सगळं घडलं. ओके. 2017ला आम्ही पथक स्टार्ट केलं आणि मी एकदम मनापासून आणि गर्वाने सांगू शकेन, डोंगरीचा राजा या मंडळाने माझ्या फर्स्ट डे पासून मी त्यांच्याकडे पाठपूजनसाठी गेलो. फर्स्ट माझं होतं आणि त्यावेळी आम्ही खूप ठिकाणी जायचो पाठपूजनसाठी वगैरे, लेटर्स वगैरे घेऊन. बट त्यानंतर 2017 ते आज 2026 इतक्या काळात कोविडचे 2 वर्ष सोडले तर मी प्रत्येक वेळी पाठपूजन, आगमन
एकतर पाठपूजन किंवा आगमन किंवा विसर्जन, मी कुठेतरी स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन माझी सेवा देतो. मग काही होऊ दे. मग ते भले मला बोलले नको येऊ एखाद वर्ष, असं तर होणार नाही देवाच्या कृपेने, पण तरी पण मी त्यांना बोलणार, मी येणार, माझा परफॉर्म करून निघणार. असं माझं त्यांच्याशी एक बॉन्ड झालेलं आहे. डोंगरीचा राजा मोरया माझा. येस. आता सर्वात इम्पॉर्टंट एक सेगमेंट आहे आपला, तो आहे फायनान्स. ओके. ढोल ताशा पथकमध्ये. तर एक ढोल ताशा पथक जर एस्टॅब्लिश करायचं असेल, जर कोणी विचार करत असेल, तर किती मिनिमम फायनान्स लागतं, कशा पद्धतीने इक्विपमेंट्स इकडे आणतात, कुठे बनतात, किती लागतात, किती माणसं लागतात, कसे ट्रेन करायचे आणि कसं एक पथकाला मॅनेज करायचं, हे सगळ्यांना सांग. ढोल पथक खूप लोक स्टार्ट करतात फर्स्ट ऑफ ऑल, आणि काही लोक किती पैसे मिळतील त्यातून ढोल पथक स्टार्ट केल्यानंतर ह्यासाठी स्टार्ट करतात, हे सर्व बंद पडतात. आणि असे अनेक उदाहरण आहेत की ज्यांनी पैसा बघून ढोल पथक स्टार्ट केलं, हे सगळे बंद पडले. आम्ही जे स्टार्ट केलं किंवा माझ्यासारखे अजून पण काही पथक आहेत त्यांनी स्टार्ट केलं, त्यांनी का स्टार्ट केलं, त्यांना ती मजा येते, त्या कामाची मजा आहे. उरला प्रश्न आपला फायनान्सचा, तर डिपेंड्स तुम्ही स्टार्टिंगला किती सामान घेताय. काही लोक पूर्ण फ्रेश सामान घेतात, काही लोक थोडं सेकंड हँड घेतात. मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझे काका आहेत, माझे सख्खे काका आहेत, त्यांनी मला सगळा फायनान्स सपोर्ट केला. की त्यांना दिसत होतं की हा पागल झाला आहे याच्यात, याला दुसरं काय दिसतच नाही, हा उठसूट तेच चालू आहे याचं. तर जर आता आपण याला सपोर्ट नाही केला तर ते खूप लेट होऊन जाईल. आणि मी पण त्यांना एकदम पॉझिटिव्हली कन्व्हिन्स केलं, ते तयार झाले. त्यांनी मला सुरुवातीला फायनान्स केलं फॉर ऑल द सामान. आणि मग ते सामान आम्ही काय बोलतात त्याला, त्याचे जे पिंप असतात ते आम्ही सेकंड हँड घेतले, कारण ते नवीन घेण्यात काही अर्थ नसतो. त्याची जी पानं असतात ही पुण्यात बनतात, आधी पुण्यात असायची, आता मुंबईत पण इझिली अवेलेबल झालीच. आम्ही स्टार्ट केलं तेव्हा मुंबईत असं काय मिळायचं नाही, एक साधी ताशाची काडी सुद्धा पुण्यावरून मागवायला लागायची. मग ते पुण्यात काही असे वेंडर्स आहेत जे तुम्हाला, त्यांचे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असते, तुम्हाला तुमच्या झोनमध्ये डिलिव्हरी करून मिळते. असं करून आम्ही ढोल ताशे, एक चिकोडी नावाचं गाव आहे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला, तिकडे ताशे बनतात. मग ते ताशे हँडमेड असतात, नॉट मशीन मेड. मशीन मेड ताशांचा आवाज तसा येत नाही, तसा आला पाहिजे. आम्ही तिकडे हँड पिक्ड काही ताशे स्वतः जाऊन चूज करून बनवून घेतले. असे सुरुवातीच्या त्या टायमात ती सगळी प्रोसेस केली. आता ते आपल्याला डायरेक्ट कुरिअर करतात थोडं. आणि अप्रॉक्सिमेट अंदाजे किती पैसे लागलेले? एक 2.5 लाख, 2.5 लाख लागलेले होऊन जाते सेटअप स्टार्ट. आणि मी बघतोय की पथकं जे पण आहेत मोठ्या संख्येने आणि खूप जोश जल्लोषात आगमनामध्ये जातात, विसर्जनामध्ये जातात. तर एक फायनान्स ब्रेकअप मला सांग ना की किती आपण चार्ज करतो अप्रॉक्सिमेटली, जर कोणाला करायचं असेल हे रील बघून ऑर्डर वगैरे तुम्हाला इन्क्वायरी, तर किती अप्रॉक्सिमेट चार्ज आहे, काय टीम जाणार, मिनिमम टू मॅक्झिमम काय आपली बँडविथ आहे, आणि कसं म्हणजे प्रोसेस कसं आहे ऑर्डर करायचं? या फील्डमध्ये कसं आहे बघा की लोक एका दिवशी 2-2, 3-3 वादन घेतात. आम्ही त्याच्या अगेन्स्ट आहोत. एका दिवशी एकच काम घ्या. ओके. 2 पैसे तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज करा, पण एकाच काम करा, नीट करा, पण एकाच करा. तर आम्ही कसं करतो, आम्ही विसर्जन असू दे, आगमन असू दे, एक ओव्हरऑल 2 तासाचं बँडविथ देतो. बिकॉज त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील, पण जो तुझा वादक आहे तो त्याच्यात संपून जातो आणि त्याला उगाच ते खेचणं तो करू शकतो, बट ते चुकीचं आहे. तर 2 तासाचे आम्ही 50-55,000च्या आसपास चार्ज करतो, जे आम्हाला घेणं पण योग्य आहेत आणि समोरच्याला देणं पण योग्य आहेत. ती एक सिस्टम आहे मार्केटमध्ये की गणपती आले की लोक 3 टाइम 4 टाइम चार्ज करतात. आमचा तो टार्गेटच नाही. गणपतीमध्ये जिथे मनापासून मजा येते तिथे काम करायचं, तिकडे पैसे इतकेच हवे ही गोष्ट नाही करायची. हे मंडळाचं जसं आम्ही खूप बॅड एक्सपिरियन्स मूर्तिकारांचा पण ऐकलेला आहे की मंडळ कधी कधी जे पण चुकी असते, मूर्तिकारांची पण चूक असते किंवा मंडळाची पण चूक असते, तर पैसे कापतात, कधी देत नाही. असा एखादा किस्सा सांग ना की मंडळांनी बोलून पैसे नाही दिले, किंवा असा एक किस्सा सांग की कोणाला माहित नाहीये, म्हणजे खूप शॉकिंग होतं तुझ्यासाठी पण, आणि हे रील पण आम्ही टाकणार. तर हे वादन जे पण आहेत फ्युचरमध्ये जे इन्स्पिरेशनल वादन आहे ते पण ते म्हणजे बोलतात ना की अलर्ट राहतील. तर तू आता विचारलास म्हणून सांगतो. 2019-18ची गोष्ट आहे ही, आणि त्यावेळी आम्ही पण नवीन होतो आणि आम्ही खूप एक्साइटमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्हाला असं असतं की एव्हरी संडे आम्हाला वादन असेल चालेल, आम्ही एव्हरी संडे वादन करणार. तर असंच एक 7 रस्त्याला मंडळ होतं, एक्झॅक्टली नाव मला लक्षात नाही. त्यांनी आम्हाला पाठपूजनसाठी बोलवलं
आणि एक सिस्टम असते की बंद पाकिट असते, कधी ते डिसाईड द अमाऊंट बंद पाकिट म्हणजे एनव्हलप देतात. येस, आणि तुला envelope मध्ये अमाऊंट जे काय पण असेल आहे- ती यू हॅव टू टेक इट. तुला त्यात अच्छा. काय आयडिया नसते आधीपासून. ओके, बट तुम्ही ते पण करायचे. हा, म्हणजे मी अजून पण करतो. मला जिथे मला वाटतं ना की यार इथे मजा येणार आज परफॉर्मन्सला, तिथे पैसे नाही बघत. तू जे बोलशील तसं, असं माझं अजून पण थिंकिंग, आणि असंच पुढे पण राहणार. आणि टीम पण तुझी तशीच आहे. टीम पण तशीच राहणार. पैशासाठी नाही करत आहे आम्ही. ओके. ती जी मजा येते ना, त्या मजेसाठी सगळं चाललंय. कारण पैशाचा जो बिझनेस आहे हा आमचा इव्हेंटवरती चालू आहे वर्षभर. आम्ही तुम्ही इव्हेंट करताय. इव्हेंट बिकॉज ते आम्ही आपली जी महाराष्ट्र संस्कृती बाहेर जो डिमांड आहे ती आम्ही प्रोव्हाइड करतो सर्वीकडे. या गणेश उत्सवामध्ये ते नाही करायचंय. इथे जिथे मजा येते त्या गोष्टी करायच्यात. तर तसंच आम्ही त्याच मजेसाठी वादन घेतलं आणि सर्व झालं, परफॉर्मन्स वगैरे झाला. लास्टला ते आपला शॉल, श्रीफळ आणि एक एनव्हलप देतात हातामध्ये. एनव्हलप घेतला, आम्ही बाहेर आलो आणि माझ्यात एका मुलाने तो एनव्हलप ओपन केला. दादा ह्यात फक्त 500 एक आहेत. 500. तर सेम माझं रिॲक्शन असंच होता, 500 एक. तुला ठीक आहे. आम्ही सर्व परत आत गेलो. आम्ही कोणीच त्यांना काहीच बोललो नाही. आम्ही तेच पैसे त्यांच्या पुढ्यात तो एनव्हलप ओपन केला, त्यांच्या दानपेटीत टाकला. जय गणेश, गणपती बाप्पा मोरया, बाहेर आलो. त्यानंतर कधी असं म्हणजे त्यांना आम्ही कॉन्टॅक्टमध्ये कुठल्या गोष्टीत गेलोच नाही. 501 रुपये दिले हे खूप शॉकिंग आहे. म्हणजे 50 to 60 पीपलची टीम, सर्व फुल सेटअप जसा असतो तसा, प्रॉपर पाठपूजन. ठीक आहे. बट तुम्ही त्या मंडळाला कधी कॉन्टॅक्ट पण नाही केला. कधी पण कॉन्ट्रोवर्सी पण त्या नाही त्या गोष्टीला सोडून दिलं. ते त्यांना त्यांचं पण कळलं पाहिजे ना, असं आपण नाही केलं पाहिजे. मे बी ते तर बघत असतील, त्यांना लक्षात असेल नसेल, बट असं कोणा दुसऱ्यासोबत करू नका. बापरे, मी हात जोडून विनंती करतो. मला खूप वाईट वाटतं हे ऐकून की ढोल ताशा पथक हे 3 महिना अगोदर प्रेपरेशन करतात, हार्डवर्क करतात. लोकांची कामं म्हणजे जे वादन आहेत, वादक, ते स्वतःचं काम करून रात्री प्रॅक्टिसवर येऊन आणि तुमच्यासाठी हे परफॉर्म करतायत. तर तुम्हाला थोडीशी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि हे सगळं नाही झालं पाहिजे. कारण हे ॲट दी एंड कुठे ना कुठेतरी आपल्या गणेशोत्सवावर हे वाईट गोष्टी होतात. तर हे प्लीज रिक्वेस्ट आहे की सगळ्या मंडळांना की प्लीज असा नका करू. वॉट एव्हर इट इज, क्लॅरिफिकेशन करून, कम्युनिकेट करून ते करून टाका. गौरेश भाऊ, एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला ना कॅल्क्युलेशन समजायची आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 50,000 रुपये भेटले. एक आगमनमध्ये तुम्ही परफॉर्म केला, तुम्हाला 50,000 रुपये भेटले. तुमची टीम आहे 70 लोकांची, बरोबर आहे. तर ते पैसे डिस्ट्रीब्यूट कसे होतात? यात असं आहे ना की 50,000 अमाऊंट ही दरवेळी फिक्स नसते. कधी 50 असतात, कधी 30, कधी 40, कधी ते 50 ते 70 पण होऊ शकतात. तर आम्ही कसे करतो, आमची एक अटेंडन्सची एक फाईल आहे. त्या फाईलमध्ये प्रत्येक वादक, त्याच्यापुढे डेट आणि टिकमार्क सिस्टम असते. त्याच्या एंडला माझी साईन असते की हा मी चेक केलं, आज एवढा अटेंडन्स होता. जे वादक ज्यांचा फर्स्ट इयर आहे वादनाचा, त्यांना पूर्ण वर्ष होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाच पेमेंट देत नाही. तर मुळात पेमेंट कसा असतो, जे आमचे नवीन असतात वादक, ज्यांचं पहिला वर्ष आहे, त्यांना पहिल्या वर्षी कोणालाच पेमेंट नसतो. कारण त्यांना ते शिकणं अजून गरजेचं आहे आणि त्याला ती सवय लावणं चुकीचं आहे की आला आणि डायरेक्ट पैसे सुरू झाले. त्याच्यानंतर वर्ष झाला की त्याला त्याचा पेमेंट देतो. जे माझे काही जुने वादक आहेत, जे वर्षानुवर्ष आहेत, मग त्याचं कोण काय वाजवतोय, त्याची किती एक्सपिरियन्स आहे, मग कोणाला 500 आहेत, कोणाला 400 आहेत पर वादन, कोणाला 600 आहेत, पण ते त्या दिवशी नाही मिळत. ते पूर्ण गणपती झाला की सगळ्यांना त्याचं मल्टिप्लाय, जे किती दिवस तुम्ही आले ते तुम्हाला आम्ही त्यानुसार देऊन टाकतो. हे चांगलं झालं की तू बोललास, कारण हे कोणालाच माहिती नाही की असं कॅल्क्युलेशन असतो. कारण मी पण विचारत पडलेलो की कॅल्क्युलेशन बसेल कसा. कॅल्क्युलेशन नसतोच ना असा, कारण हे कधी होतच नाही. बाकीच्या पथकांमध्ये वादकांपर्यंत पैसेच येत नाहीत. वादकांना पैसे नाही भेटत. हा एक खूप मोठा विषय आहे की वादकांपर्यंत कुठलीच अमाऊंट येत नाही. जे वादक, जे रोडवर जे 50, 60, 70 लोकांची जी टीम असते, ते ढोल वाजवतात, तू बोलतो त्यांना पैसे नाही भेटत. नाही भेटत. ह्याची मुळात सुरुवात एक 6-7 वर्षापूर्वी आम्हीच केली या सिस्टमची. आणि माझ्या या निर्णयावरती पण खूप ठिकाणी क्लॅशेस झाले लोकांचे. खूप बाकीचे जे ओनर्स आहेत त्यांना हे आवडलं नाही. कारण त्यांचं असं झालं की तू देतोस तर आता आम्हाला पण द्यावे लागणार. कारण त्यांची मुलं त्यांना प्रश्न करणार, अरे तिथे तर असं असं चालू आहे, असं असं मिळतंय. आणि माझं असं आहे की त्यांना भेटलं पाहिजे त्या गोष्टीचं. कारण तो पोरगा एवढे दिवस मेहनत घेत असतो. तो पैशासाठी मेहनत नाही घेत, तो त्या पैशात घर नाही चालवणार आहे. तो त्या पैशात कोण आपल्या घरी काय आईला कोण साडी घेऊन देतोय, कोणी आपल्या, माझ्याकडच्या गेल्या वर्षीची एक किस्सा असा, त्या पोराने आपल्या कॉलेजची फी भरली त्या पैशामध्ये.
त्याच्यामध्ये त्याला थोडे पैसे कमी पडत होते. माझ्यातल्याच काही पोरांनी मला न सांगतात त्यांच्यातले पेमेंट त्याला ऍडजस्ट करून दिला, हे मला नंतर कळलं. तर असं पण होतं की ती पोरं ते पैसेमध्ये दुसरी कुठली मजा नाही करत, कारण त्यांना माहिती आहे की हे आम्हाला आमच्या हॉबीसाठी पैसे मिळाले, Extra ते कमवलेले असे कुठे कामाला जाऊन पैसे मिळालेले पैसे नाही. तर हे शॉकिंग आहे. अजून एक शॉकिंग जे 501चा जे किस्सा तू सांगितलास त्यानंतर हा एक किस्सा अजून एक शॉकिंग आहे की वादनाला पैसे नाही भेटणार. हे कधीपासून सुरुवात झाली आणि तुझं काय मत आहे? हे आपल्याला स्टॉप करायचंय तर तू एक मेसेज सांग, आपण हे रील टाकू आणि कुठे ना कुठेतरी मेसेज सगळ्यांना पोचवू की हे स्टॉप झालं पाहिजे. जेवढे पथक प्रमुख आहेत ना त्यांनी स्वतःहून हा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की आपण फुलाची पाकळी तरी देणं गरजेचं आहे. कारण जर उद्या तुझ्याकडे वादकच नाहीत तर तू कसं वादन घेणार? आणि त्या मुलांना पण एका काळानंतर कळतं की अमाऊंट किती येते किती नाहीत, आणि ह्या सर्वातूनच पथक फुटतात. एका पथकाचे 10 पथक होतात कारण व्यवहार क्लिअर नसतो. आज माझ्या पथकामध्ये ती वेळ तशी नाही आलेली आहे की पोरं फुटतायत, आपले पथक बनवतायत, कारण त्यांना ते दिसतंय क्लिअर की आपल्याला एवढी, आणि माझं सगळं ती पारदर्शकता असते. पूर्ण सीझन झाला, इतक्याला इतके अमाऊंट आहे, इतक्याची इतके आपलं डिस्ट्रीब्युशन आहे, आपलं हे आहे. त्यानंतर आमच्या वर्षात काही सामाजिक कार्यक्रम असतात, आम्ही त्यासाठी पण तेव्हाच अमाऊंट बाजूला काढून ठेवतो. बाकी वर्षभर पण जेव्हा जे माझे इव्हेंट चालतात त्यात पण माझी सेम सिस्टम आहे. इफ तो इव्हेंट मुंबईमध्ये असेल त्याची एक सेपरेट अमाऊंट आहे. इफ तो आउटडोर इव्हेंट असेल मग कोणाला 1500, कोणाचे 2000 असे पर पर्सन त्याचे पण आम्ही सेपरेट देतो की 50 जण असतील तर 50 जणांचे पण 2000 प्रमाणे आपण पैसे द्यायचे. कारण तो पोरगा त्याच्या कामावरती सुट्टी घेऊन येतोय, तो पोरगा त्याच्या स्कूलला किंवा कॉलेजला जे काय असेल ऍडजस्ट करून येतोय, तर त्याला ती अमाऊंट जाणं गरजेची आहे. एक आता आम्ही ढोल पथक जेव्हा बघतो तेव्हा 3 ते 4 पार्ट्स बघतो आम्ही. एक ध्वज, एक ताशा, एक ढोल आणि एक टोल. तर ह्याचं महत्व आणि ह्याचे बोलतात ना की इम्पॉर्टन्स काय आहे आणि हे इंटरकनेक्टेड आहे हे सगळ्यांना सांग ना. एक पण त्यातलं नसेल तर ती गोष्ट कम्प्लिटली आउटकम तिचा नाही येऊ शकत. हे चारही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. लोकांना असं वाटतं जो टोल असतो, लोकांना असं वाटतं की परफॉर्मर वादक जेव्हा नवीन येतो अरे मला टोलवर टाकलं, अरे पण टोल सगळ्यात महत्वाचं आहे. पूर्ण त्या टीमला एका रिदममध्ये नेण्याचं काम टोल करतो. स्लो पण टोल करू शकतो, फास्ट पण टोल करू शकतो. हे झालं टोलचं काम. ढोल असं आहे की ढोल नाही तर बेस येणार नाही तुम्हाला ऐकायला, तर ढोल तर हवाच हवा. प्रत्येकाला ढोल आवडतो सुरुवातीला. त्यानंतर ताशाचं काम असं आहे ना की त्या बीटला सुरू करण्यासाठी किंवा त्या पूर्ण एक ती मोत्यांची जी माळ असते त्या माळेच्या मधला जो दोरा आहे तो ताशा आहे. त्या सर्वांना एकत्र कनेक्ट करून ठेवायचं काम ताशाचं काम आहे. राहिला प्रश्न ध्वजचा, तर ध्वजाचा खूप मान आहे. ध्वज हा कधी जमिनीला लागला नाही पाहिजे. ध्वज वादनाच्या आधी त्याला एक हार लागतो, त्याच्यामध्ये फुलं असतात आणि तो पहिला ध्वज वर जातो. पूर्ण वादन चालू होण्याच्या आधी ध्वज पहिला उभा असतो की आम्ही जसं जुन्या काळात एखाद्या युद्धाच्या वेळी एक ध्वज त्याला कळस, तसाच ह्याचा पण एक कॉन्सेप्ट आहे की ध्वज आणि कळस असणार आणि मग वादन सुरू होणार. हे पण खूप डीप बोलतात ना, रिसर्च करून हे प्रोसेस सगळं झालेलं आहे. हे पण मला पण नव्हतं माहिती, थोडंफार माहिती होतं, बट हे डीप तू सांगितलंस. खूप खूप आभार तुझे. आता गोष्ट करूया की आपला पथक वर्षभर तू चालवतोय, तर आपण काय सामाजिक कार्य करतो पूर्ण वर्षात, आणि जसं पोरांची गेट टुगेदर होते जसं सीझन संपल्यानंतर, तर हे पण जे उपक्रम तुम्ही करता हे सगळ्यांना सांग. काही उपक्रम आहेत जे आम्ही समाजासाठी करतो, काही उपक्रम आहेत त्या मुलांच्या एन्जॉयमेंटसाठी असतात. समाजासाठी केलेले कार्यक्रम म्हणजे आमच्याकडे महिलांसाठी एक सेल्फ डिफेन्सचा आम्ही कोर्स ठेवतो. एक पूर्ण वन डे कोर्स असतो तो, आणि त्या कोर्समध्ये आम्ही बाहेरून काही लोकांना हायर करतो. ते तुम्हाला म्हणजे फक्त आमच्या वादकांनाच नाही, आम्ही बाहेरून पण महिला ज्या असतात आपल्या विभागातल्या त्या सर्वांना बोलवून त्या सेल्फ डिफेन्समध्ये स्वतःची सेल्फ प्रोटेक्शनसाठी शिकवतो. त्यानंतर आम्ही आपलं जे केम हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आहे, तिथे वर्षातनं एकदा दोनदा वर्धापन दिन असेल तेव्हा त्या लोकांना जेवण, अन्न वाटप, पुस्तक वाटप, ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. परत मुलांच्या एन्जॉयमेंटसाठी म्हणजे आमची टर्फवरती क्रिकेट टुर्नामेंट असते. बॉईज टुर्नामेंट वेगळी, गर्ल्स टुर्नामेंट सेम डे, पण मुलींबरोबर खेळणार, मुलांबरोबर खेळणार. तर ती एक सिस्टम असते. आणि आमचे वर्षातून अनलिमिटेड अनकाउंटेबल पिकनिक्स असतात. अच्छा, वन डे पिकनिक्स, 1 डे 2 डे 3 डे जे काय असेल ते. आणि हे सगळं ते जितके ते सगळे एकमेकांमध्ये खुश राहणार ना तेवढी मजा येते काम करायला.
त्याशिवाय मजा नाही. गौरेश, एखादा असा किस्सा सांग की जे कोणाला माहीत नाही, म्हणजे इंटरनल जे किस्से असतात ना, जे कोणाला माहीत नाही ते सांग. कारण जेव्हा मंडळामध्ये पण असे किस्से होतात तर लोक सांगतात आम्हाला, तर कळतं. आता ढोल पथकाचे किस्से तर आम्हाला माहीत नाही, तर तू एखादा किस्सा सांग की जेणेकरून सगळ्यांना माहिती पडेल की हा एक अनहड किस्सा आहे. अनहर्डपेक्षा तुला मी एक फन फॅक्ट आहे तो एका अर्थाने. ढोल पथकातला मी एक प्री वेडिंग शूट बघितला होता, की म्हणजे ते मुलगा मुलगी तिकडे भेटले, मग त्यांनी शूटच तसा केला की मुलगी ताशा वाजवते, मुलगा ढोल वाजवतोय, आणि तो त्यांचं प्री वेडिंग शूट. तर हे फनी तर आहे, पण हे चुकीचं पण आहे तेवढंच. ओके. आणि अनहड किस्से? तर ते जे तुला मी आता बोललो चुकीचं आहे. चुकीचं असं आहे की तुम्ही पथकात का आले. फर्स्ट तुम्हाला प्रश्न की ढोल पथकात माणूस का येतो. तर एखाद्याला वाजवायची आवड असते, त्या वादनाची मजा असते, तरच तो पथकात येतो. मी जेव्हा लहान होतो, मी लहानापासून एक समजण्याच्या वयात येईपर्यंत माझ्या घरातले ना एक छोटा ड्रम येतो असा, जो मिळतो विकत, तो मी रोज एक घेणार, रोज एक फोडणार. इतका मी वेडा होतो त्यासाठी. आणि माझे लहानपणीचे अधिकतर फोटो तुम्ही घ्याल ते वाजवतानाच भेटतील, म्हणून त्या पॅशनने मी वाजवण्याला आलो. असेच बाकी लोक पण जेव्हा तुम्ही वाजवायला येतात, तुमचा एक पॅशन असतो, तर तुम्ही तिकडे येऊन हिला मेसेज कर, तिला मेसेज कर, ही आवडली, ती आवडली, हे करायला तुम्ही पथकात आलेत का. इनिशियली माझ्या काही सुरुवातीच्या पथकाच्या दिवसांमध्ये माझ्या पथकात मी त्याच्यावर एवढं स्ट्रिक्ट नव्हतो, कारण त्यावेळी मी जेव्हा पथक स्टार्ट केलं मी स्वतः 18 वर्षाचा होतो, तर मी तितका माझा कमांड सर्वांवरती नाही दाखवू शकायचो. जसजसं मी डेव्हलप होत गेलो, पहिल्या 2-3 वर्षात मला कळलं की हे कपल्सचा जो सिस्टम आहे हा आपल्या पथकात नसावा. तर 2020-21च्या नंतरपासून मी पथकात सामूहिक रक्षाबंधन सुरू केलं, की सर्व एकत्र बसणार आणि सर्व एकमेकांना राख्या बांधणार. आमची गेल्या वर्षी रील त्याच्यावर व्हायरल झाली की आम्ही सर्वांनी बसून असं राखी बांधली. 30-40% लोकांनी त्यावर विरोध केला की पथकात तुम्ही असं का जबरदस्ती करताय. अरे पण पथकात तुम्ही कपल बनायला आलेत का. इथे तुम्ही आलेत वाजवायला आलेत, परंपरा तुमची जपायला आलेत, की हे सगळं करायला आलेत. आणि मग त्याच्यात काय होतं की त्यांची त्या सगळ्या गोष्टींमध्ये एखादी मुलीला आवडत नाही, सगळ्याच मुली तशा नसतात, काहींना आवडत नाही, मग ते त्या पथकात येणंच बंद करतात की अरे इथे तर हे सगळं चालतं. आणि कितीतरी पथक प्रमुख मी असे बघितलं की तेच पथकातल्या अधिकतर पोरींबरोबर त्यांचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, किंवा त्यातल्या काही लोकांनी लग्न केलेत त्याच पथकातल्या मुलींबरोबर, आणि मग आपला पथक प्रमुखच असा आहे, तर वादकांना पण भेटणार त्याच्याकडून आदर्श. दादानी लग्न केलं आम्ही पण करणार. पण माझ्याकडे मी स्वतःच बसतो, माझा हात इतका भरलेला असतो रक्षाबंधनच्या दिवशी, किंवा आम्ही रक्षाबंधन दिवशी मे बी नाही करत, कारण त्या दिवशी सगळे आपापल्या ठिकाणी असतात. त्याच्या आसपास येणारं जे वादन असेल किंवा विकेंड असेल, जेव्हा सर्व एकत्र मिळणार असतील, त्या दिवशी बसून आम्ही सगळ्यांचं रक्षाबंधन करतो, जेणेकरून हा प्रॉब्लेमच नाही यावा. आणि जर कधी मला कळतं की कोणाचं कोणाबरोबर काय असतं, काय कुठली गोष्ट येते, क्लॅश झालंय, तर मी दोघांना पण बसवतो, बंद करा किंवा दोघातल्या एकाने सोडा किंवा दोघांनी पण सोडा, मला हे पुढे वाढवायचंच नाही प्रकरण. आणि बॉईजचा ग्रुप माझा वेगळा आहे, व्हॉट्सअप ग्रुप, गर्ल्सचा ग्रुप वेगळा आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते करायचंच नाही. तुम्ही इथे का आलेत, वादन, त्या देवाची सेवा करायला आलेत, ते करा बस. मेन फोकस शुड बी वादन. येस, द ओनली फोकस शुड बी वादन. एक प्रश्न की 3 टिप्स दे तू, जे बोलतात ना आता पथक स्टार्ट करतायत, तर तू त्यांना काय 3 टिप्स देशील जेणेकरून त्यांचा सक्सेस पण जास्त व्हावं, आणि जे चूक आहेत, जे मिस्टेक्स आहेत, ते इनिशियल डे मध्ये ते अवॉइड करू शकतात. तर तू त्यांना काय 3 टिप्स देशील? सर्वप्रथम जे नवीन पथक चालू होत आहेत, फर्स्ट टिप, पैसे बघून पथक चालू करू नका. तुम्हाला खरंच त्याची आवड आहे, किंवा तुम्ही ज्या पथकातून बाहेर निघून पथक चालू करताय ती करू नका गोष्ट. आणि जर करताय तसं, तर सेकंड मी असं बोलेन की तुमचे मुलं तुम्ही बनवा. तुम्ही त्या पथकातून फोड, ह्या पथकातून फोड, ते फोडलेली माणसं कुठेच जात नाहीत, ते परत तिसरीकडे जाणार फोडून. तू तुझे क्रिएट कर, तुझ्याकडे तुझी टीम बनणार. आणि थर्ड गोष्ट अशी सांगेन, तुम्ही मार्केट बोलण्यापेक्षा तुम्ही या क्षेत्रात नवीन आहेत, त्या क्षेत्रात तुम्हाला जर परफॉर्मन्स किंवा तुम्हाला जर वादन घ्यायचेत, तर त्याच्या आधी 6 महिने वर्षभर फक्त प्रॅक्टिस करा. तुम्ही चालू करता, तुम्ही इंस्टाग्राम सोशल मीडियावर एखादा पेज बनवता, नवीन पथक स्टार्टेड, आणि मग 15 दिवसात काम घ्यायला सुरू करता, मग तुमचा तो आउटपुट तसा निघत नाही, मग त्या मंडळांबरोबर तुमची क्लॅश होते, आणि काही अशा 1-2 जणांमुळे बाकीच्या सर्वांवरती प्रश्नचिन्ह येतो की अरे आपण यांच्यावर ट्रस्ट करावं की नाही करावं. तर 3 गोष्टी, पैसे बघून पथक चालू करू नका, प्रॅक्टिस नीट करा, आणि तुमची स्वतःची मुलं स्वतः बनवा, इथून तिथून खेचण्यापेक्षा. आणि आता तू 3 इम्प्रूव्हमेंट्सची टिप्स काय देणार, जेणेकरून जे एक्सपिरियन्स्ड
पथकं आहेत पथकं आहेत. आणि जे मोठी पथकं आहेत त्यांनी काहीतरी चेंजेस करावे. आणि जसं आपण डिस्कस केलं की पेमेंटचा इश्यू, तर ते तसे जे इश्यू आणि इम्प्रूव्हमेंट काय सांगशील तू 3? जे अनुभवी पथक आहेत किंवा जे एस्टॅब्लिश्ड ऑलरेडी आहेत त्यांनी पण काही गोष्टी आहेत ज्या मला अशा वाटतात त्यांनी कराव्या. एक तर ती पथकं काय करतात की जे नवीन फ्रेशर पथकं आहेत त्यांना सर्वांना जवळ करतात आणि त्यांना असं दाखवतात आम्ही तुमचे मोठे भाऊ आहेत या फील्डमधले. तर जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडणार तुम्ही आमच्यासाठी यायचं धावत, आमच्या बॅनरच्या खाली, आमच्या होर्डिंगच्या खाली तुम्ही परफॉर्मन्स करायचा. आणि त्यांना एका प्रकारचं एक एक्सपेक्टेशन देतात की ते सगळं चुकीचं आहे. तुम्ही तुमचा ब्रँड बनलाय, तुम्ही तुमचे करा. त्या नवीन लोकांना त्या एक्सपेक्टेशन देऊ नका. सेकंड, पैसे द्या. तुमचे जे ओरिजिनल आहेत तुम्ही जर त्यांनाच पैसे दिले, तुम्हाला बाहेरून असे ह्याला त्याला बूस्ट करून स्वतःकडे खेचायची गरजच नाही येणार. आणि तिसरी गोष्ट अशी की गणपती असू दे किंवा वर्षभर असू दे, एका दिवशी एकच काम घ्या. नसेल काम जमत तर काम घेऊच नका. कारण तुम्ही काम घेणार, ॲडव्हान्स घेणार आणि त्या सिच्युएशनला उभं राहणार नाही. किंवा त्यांना कधी कधी तुम्ही ॲडव्हान्स रिटर्न पण देता, नाही असं नाही, पण तो माणूस तिथे फसला जातो. तुमचं नाव मोठं झालेलं असतं. तुमच्या एकामुळे बाकीचे पण सगळी पथकं त्यांना पण एक प्रश्नचिन्ह डाग पडतो की अरे हे असं करेल की नाही. कितीतरी माणसं घाबरलेली असतात, अरे तुम्ही आएंगे ना भाई, तुम आएंगे ना. मग मी तर पर्सनली मला सवय आहे जिथे काम असेल तिथे आदल्या दिवशी रात्री जाऊन सामान ठेवायचं की बाबा तुला पण टेन्शन नाही, मला पण टेन्शन नाही, ठेवलंय तुझ्याकडे म्हणजे मी येणारच आहे. मग ते एक थोडीशी थोडा बॉन्ड बनतो समोरच्यासोबत. बरोबर. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ही नक्कीच आम्ही ही पण रील अपलोड करू आणि जेणेकरून जे पण इम्प्रूव्हमेंट आपल्या माध्यमातून होणार ते सगळ्यांना हेल्प होईल. गौरेश, आता सर्वात इम्पॉर्टंट आणि बोलतात ना की महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दारूमुक्त ढोल ताशा पथक, यावर तुझं काय मत आहे? मुळात तर ढोल पथकात वादन चालू असताना दारू सहसा नाहीच पियत कोण. जेवढे पारंपरिक ढोल ताशा पथक आहेत त्यांच्यात तसं तर दारू कोणीच नाही पियत. बट ह्यामागे एक पडद्यामागे एक वेगळी स्टोरी आहे. ती स्टोरी अशी आहे की जे पथक प्रमुख आहेत तेच त्यांच्या पोरांना आदल्या दिवशी रात्री किंवा 2 दिवसाआधी जेव्हा मेंटेनन्स चालतो ढोलांचा पूर्ण, ते त्यांना जेवढी हवी तेवढी दारू प्रोव्हाइड करतात. आदल्या दिवशी रात्री 2 दिवसाआधी जेव्हा कधी त्यांची कामं चालतात त्या दिवशी, कारण त्यांना ते काम काढून घ्यायचं असतं. जर तुम्ही दाखवताना दारू चालत नाही तर हे पण करू नका. माझ्या पथकात मी स्वतः काय पियत नाही, दारू पियत नाही, माझा काय याची घेणे देणं नाही. मी पियत नाही, मी पाजणार नाही. तुम्ही किती खाणार, किती जेवणार, सगळं मागवणार तुम्हाला. काम चालू आहे ना, तुम्ही जेवण पण मागू शकता. किंवा काही लोकांचे आउटडोर जेव्हा वादन असतात तेव्हा सिस्टमच ती असते त्या वादकांना, कारण ते त्यांना पैसे देत नाहीत, तर त्यांना कुठल्या ना कुठल्या वेळी त्यांना खुश ठेवायचं आहे. मग हा रस्ता वापरतात. तुम्ही त्या रस्त्यात वापरण्यापेक्षा त्या मुलाच्या त्याचे पैसे द्या. तो दारू नाही पिणार त्या पैशात तो काहीतरी स्वतःसाठी घेईल, ते त्यांचा डिसिजन आहे. पण तुम्ही दारूची सवय लावू नका. आउटडोरला जाताना तुम्ही स्टॉक भरता बसने जात असाल, समजा ट्रेन जे पण ज्या रस्त्याने जात असाल, टेम्पो बस, जेव्हा तुम्ही आउटडोर कुठे बाहेर जाताय वाजवायला 2 दिवस 3 दिवस, तर तुम्ही त्या सिस्टमनीच जाता की यांना पाहिजे तेवढी पाजा. आणि हे चुकीचं आहे सगळं, कारण आपण हे चालू केलंय परंपरा बघून. तर हे असं करण्यापेक्षा त्याला त्यांचे जे पैसे आहेत ते द्या आणि त्याला त्याचा डिसिजन घेऊ द्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पथकामध्ये काय म्हणजे बोलतात ना की गणेशोत्सवामध्येच हा प्रकार बंदच झाला पाहिजे, कारण आपण बघतो ऐकतो पण हे कुठे ना कुठेतरी चुकीचं आणि थांबलं पाहिजे. तर गौरेश, आता आपण आलो आहे आपल्या शेवटच्या राऊंडला पॉडकास्टच्या. तर आपण नॉर्मली कसं आहे ना की 1 वर्ड फॉर ऑर दिस ऑर दॅट राऊंड करतो. बट आज उत्सव हिरो आहे, नवीन कॅटेगरी आहे. कॅटेगरी तर जुनी आहे, बट बोलतात ना की वादन हे फर्स्ट टाइम आपल्यावर आलंय. तर एक छोटासा राऊंड करूया. मी तुला प्रश्न विचारेल, तुला थोडक्यात उत्तर द्यायची आहे. 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन्स, वॉट एव्हर. आर यू रेडी? व्हेरी एक्साइटेड. लेट्स स्टार्ट. एनी मेंबर ऑफ युअर वारसा ढोल ताशा पथक क्राईंग बिकॉज ऑफ हॅपीनेस ऑर स्ट्रगल? माझ्याकडे एक वादक आहे प्रसाद नावाचा, आणि आम्ही नेपाळला गेलो परफॉर्मन्ससाठी. इट वॉज अवर फर्स्ट इंटरनॅशनल आउट ऑफ इंडिया परफॉर्मन्स ॲट नेपाळ. तर तिथे परफॉर्मन्स तर झाला आणि तो अचानक आला, मला गळे मिळला आणि रडला. मला वाटलं काय दुसरं असेल, दुखतंय का तुझं काय. त्यांनी रिप्लाय दिला की तो थोडा वयाने मोठ्या आहे माझ्यापेक्षा, तर तो नावाने, बाकी दादा बोलतात तर नावाने आवाज देतो, गौऱ्या मी तुझ्यामुळे एवढा देशभर फिरलो. म्हणजे मला गुजबंब आता पण सांगता पण ते गुजबंब येतात. मी तुझ्यामुळे देशभर फिरलो, आपल्या वारसामुळे देशभर फिरलो, थँक्यू. हे खूप टचिंग आहे. खूप. एनी वादक टर्न इन टू फॅमिली?
जे वादक जेव्हा मी वारसा स्टार्ट केला तेव्हापासून जे माझ्यासोबत आत्तापर्यंत आहेत ते सर्व माझ्यासोबत फॅमिली आहेत. त्या सर्वांना घेऊन मी एक्सेप्ट वारसा कुठे ना कुठे कुठला ना कुठला बिझनेस करतोय आणि तेच माझे त्यामध्ये पार्टनर आहेत. दुसरे बाहेरचे थर्ड पर्सन कोण नाही. जे माझ्याबरोबर सुरुवातीपासून होते तेच आता पण माझे इव्हेंट सोडून अजून पण काही बिझनेस चालतो तर त्याच्यामध्ये ते सर्वीकडे पार्टनर आहेत. डिड समबडी लेफ्ट देअर जॉब बिकॉज ऑफ वारसा? काही असे होते उत्साही सुरुवातीला ज्यांनी जॉब सोडले किंवा अभ्यासात तेवढे लक्ष देत नव्हते. बट आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम आम्हीच त्यांना कन्व्हिन्स केलं की हे नका करू. आणि मग आता सगळे आपापल्याचा कोण डॉक्टर आहेत, माझे इंजिनियर आहेत, काही आउट ऑफ इंडिया गेलेत. जे इथे वारसामध्ये असताना आउट ऑफ इंडियात अजून पण ते व्हॉट्सअप ग्रुप्सला आहेत. जेव्हा जेव्हा ते इंडियात येतात आणि त्या पिरियडमध्ये परफॉर्मन्स असेल ते आठवणीने त्या परफॉर्मन्सला येतात, प्रॅक्टिसला येतात, भेटतात, एन्जॉय करतात आणि सगळ्या सुखादुःखात सोबत असतात. टफेस्ट फेज ऑफ वारसा टिल डेट? टफेस्ट फेज कोविडचा टाइम होता आणि त्या टायमाला सगळीकडे परफॉर्मन्स बंद होते आणि परफॉर्मन्स बंद असण्याचा प्रॉब्लेम तितका तसा नव्हता आम्हाला कोणालाच, कारण आम्ही त्याच्यावरती काही जॉब नव्हता कोणाचा. प्रॉब्लेम कधी झाला, ज्या गोडाऊनमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही सामान ठेवायचो ती BMCची बिल्डिंग होती आणि तिला एमर्जन्सीमध्ये तोडून तिकडे कोविड सेंटर बांधणार होते. आता त्या टायमात आम्ही सामान ठेवायचं कुठे, कारण आपले हे जे ढोल असतात हे काय एका छोट्या 10-12 फुल राहत नाहीत, ह्याला कमसे कम 400-500 स्क्वेअर फीटची जागाच लागते. तर त्यावेळी ती जागा जी पहिली जागा होती माझ्या काकांनी आम्हाला, त्यांची केबलची जागा होती, त्यांनी अशीच दिली होती यूजला. आता आम्ही कोविडच्या टायमामध्ये शोधणार कोणाला, भेटणार कोणाला, तर माझ्या पथकात एक निखिल काते करून आहे, त्याचे वडील मोहन काते, ते आता ऑफ झाले, ते 2 वर्षापूर्वी. त्यांनी 1 मिनिटं पण पाठीपुढे न बघता त्यांच्या सोसायटीच्या ऑफिसचा एक रूम होता, मला सांगितलं तू सामान आणून ठेव, वेळे पैसे असतील नसतील सगळं सोड, तुझं काम चालू होईल तेव्हा तू पैसे दे, तुझा प्रॉब्लेम झाला आहे ना, सामान आणून ठेव. तर त्यांनी त्यावेळी एकदम खंबीरपणे उभे राहिले आणि आम्हाला ती संधी करून दिली. युअर ड्रीम मंडळ टू परफॉर्म? सर्वांचं एकच ड्रीम मंडळ, लालबागचा राजा. अँड आय होप की हे रील बघून आणि TGP वर आम्ही मॅनिफेस्ट करतो खूप काही गोष्टी आणि ते झाले पण आहेत, तर ही गोष्ट पण लवकरच होईल अशी माझी इच्छा आहे आणि मला बरं वाटेल. त्या राजाला पाठपूजन किंवा आगमन हे तसं नसतं, विसर्जन. त्या विसर्जनला जेव्हा तो जो एक लालबागच्या गेटवरती तो जो एक माहोल होतो, त्या माहोलमध्ये ढोल पथक अजून नाही वाजलेत विसर्जनच्या वेळी. आम्हाला ती इच्छा आहे की आम्ही जर त्या मोमेंटला उभे राहिलो तर त्यापेक्षा मोठं भाग्यवान गोष्ट कुठली नसेल. आणि आम्ही मॅनिफेस्ट करतो आणि विश करतो की ही गोष्ट होणार. दिस ड्रीम विल कम ट्रू. येस. जय गणेश, जय लालबागचा राजा. वाय टू सेंड किड्स इन टू ढोल पथक? अ मेसेज टू पेरेंट्स. खूप सारे पॅरेंट्स ढोल पथकात मुलांना पाठवतात, मग कधी कधी ती मुलं अभ्यास करत नाही आणि ढोल पथक बंद करतात. कधी कुठे कॉलेजवाले, स्कूलवाले, जे पण काय असेल. पण त्याने बेसिकली समजलं पाहिजे की हे प्रॅक्टिस वर्षभर नसतात, वादन वर्षभर नसतात. कुठली तरी ॲडिक्शन चुकीची लागण्यापेक्षा, आणि आजकाल ते खूप आहेत मार्ग, खूप आहेत खराब बिघडण्याचे मार्ग खूप आहेत. एकदा माणूस ढोल पथकाचे ॲडिक्शन नाही बोलू शकत मी शब्द, बट ढोल ताशाचा त्याला एकदा जर तो नाद लागला तर त्या नादात त्याला दुसरा कुठलाच नाद दिसत नाही, त्याला दिवस रात्र डोक्यात ढोलच वाजतात. तर पॅरेंट्सनी त्या मुलांना जर त्या क्षेत्रात टाकलं तर त्याच्यातून तो एक चांगला एक स्वतःचा छंद बनवू शकतो. लास्ट क्वेश्चन, वन सेलिब्रिटी हु शुड एक्सपिरियन्स वारसा ढोल ताशा पथक लाईफ अँड वाय? या बाबतीत थोडं माझं वेगळं कॉन्सेप्ट आहे. प्रवीण तरडे हे आपले जे मराठी इंडस्ट्रीतले चांगले डिरेक्टर आहेत, त्यांचा जो एखाद्या पॉईंटला बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाने जर ते वारसाचं वादन बघायला आले किंवा वारसाच नाही कुठल्याही पथकाच्या वादनामध्ये जर स्वतः ते इन्व्हॉल्व्ह झाले तर ते त्याच्यावरती चांगला कॉन्सेप्ट बनवतील अशी माझी इच्छा आहे किंवा मला असं वाटते. नाही, नक्कीच आम्ही ही रील पण त्यांना टॅग करू आणि नक्कीच म्हणजे ही पण जी एक विश आहे, एक ड्रीम लिस्ट आहे, ही पण पूर्ण होईल. येस. तर गौरेश, खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तू आलास आणि खूप ओपनली आणि खूप डीप डिस्कशन हे झालं. हे कधीच नव्हतं झालं TGP वर आजपर्यंत, तर मनापासून आभार. काय फीडबॅक आहे तुझा TGP? आज तू आलास, पॉडकास्ट संपलेला आहे, ऑलमोस्ट तासभर आपण बोललो. व्हॉट इज द फीडबॅक? द ओनली फीडबॅक आय फील, खूप तसे तर खूप फीडबॅक आहेत, पण एक ओव्हरव्ह्यू द्यायचा झाला तर आपण जे काय कन्व्हर्सेशन केलं त्याच्यामध्ये तू कुठेच मला स्टॉप नाही केलंस की हा पॉईंट नको बोलूस की हा पॉईंट बोल. काही स्क्रिप्टेड नव्हतं. जे नॅचरल रिअल या फील्डमधले प्लस पॉईंट्स अँड निगेटिव्ह पॉईंट्स
हे तुम्हाला ओपनली बोलायला दिलेस त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच गौरेश. जय गणेश. जय गणेश. आपण नक्कीच भेटू एका आगमन परफॉर्मन्स मध्ये Yes, yes, लवकरच. yes, yes. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? कैसा लगा आपको ये एपिसोड? हमें जरूर बताना कमेंट सेक्शन में. मेरे को तो बहुत सारा शौक लगा और होश उड़ गए ये सब किस्से सुन के, बिकॉज कभी कभी बहुत डिसरिस्पेक्ट लगता है, क्योंकि ढोल पथक को हम जो परफॉर्मेंस देखते हो वैसा नहीं होता. आज सब हमको जानने मिला, बैक स्टोरी क्या है, कितनी प्रॉब्लम्स है, क्या क्या रियलिटी है, क्या क्या चीज़ें नहीं होनी चाहिए. बहुत अच्छा गौरेश भाई ने हमको यहाँ पे बताया. तो मैं उम्मीद करता हूँ कि ये पॉडकास्ट से किसी ना किसी को वैल्यू मिली होगी. बहुत जो इंस्पायरिंग जो ढोल ताशा पथक्स है उनको कुछ सीखने मिला होगा, और जो ऑलरेडी एस्टैब्लिश्ड है, जो बड़े नाम लेके इतने सालों से मार्केट में बैठे हैं, तो उनकी भी जो थोड़ी बहुत गलतियां हैं या फिर जो भी इंप्रूवमेंट्स है या फिर जो भी खुद की जो राय है वो बदलने में भी बहुत हेल्प हुई होगी ये पॉडकास्ट देखकर. ऐसे और भी पॉडकास्ट के लिए लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. ऐसे ही एपिसोड्स हम लाते रहेंगे आपके लिए द गणेश उत्सव पॉडकास्ट पर. और 71% से ज़्यादा हमारे व्यूअर्स जो है, हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं, तो मैं हाथ जोड़ के आपसे विनती करता हूं कि हमारे चैनल को सब्सक्राइब करें, बिकॉज हमारा ये मोटिव है कि गणेश उत्सव को हमें ग्लोबल लेवल पर लेके जाना है. और ये जो गणेश उत्सव की जो स्टोरीज है इतनी हार्ड टचिंग है और इतनी हार्ड वर्किंग है, तो ये स्टोरीज डिजर्व टू बी ऑन अ ग्लोबल लेवल. जय गणेश. एक छोटीशी भेटवस्तू वारसा ढोल ताशा पक्का करू पाहूनसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. छत्रपति शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.